म्हणजे युवकांनी जास्त यातून प्रेरणा आणि प्रोत्साहन घेतलं पाहिजे, कारण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण हा सप्ताहाचा कार्यक्रमाचं आयोजन आमचे बोरिवलीचे नेते दामोदर म्हात्रे, आमचे लोकसभा संपर्क प्रमुख सचिन म्हात्रेजी, आमचे सहविधानसभा प्रमुख सुनील पाटीलजी, निलेश मेहताजी या सर्वांनी मिळून केलेलं आहे। आणि यामध्ये विविध उपक्रम, जसं विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रकला स्पर्धा असेल, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी, कारण म्हणजे युवक म्हटलं की कला क्रीडा या गोष्टी आल्याच, तर कला आणि क्रीडा या दोन्हींच्या स्पर्धा आयोजित करून युवकांना प्रोत्साहित करून एकत्रित करून बाळासाहेबांचे ज्वाज्वल्य असे हिंदुत्वाचे विचार या युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या निमित्तानं सचिन म्हात्रेजी आणि आमचे नेते दामोदर म्हात्रे साहेबांनी केलं। याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि अशाच पद्धतीने हिंदुत्वाचा हा ज्वलंत विचार बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दरवर्षी युवकांमध्ये प्रेरित करावा अशी मी त्यांना म्हणजे शुभेच्छा देतो आणि मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल त्यांचे आभार मानतो। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि आज प्रजासत्ताक दिन आहे, तुम्हाला माहिती आहे ना। आणि क्रिकेट असोसिएशनचा हे सर्व मला वाटतं सातारा असोसिएशन आहे ना, त्यांच्या थ्रू आम्ही क्रिकेटचे आयोजन केलेलं आहे। आणि हा दरवर्षी आमचा हा कार्यक्रम साजरा होतो। अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारे पार पडतो आम्ही आणि लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करतो आम्ही। तसेच आमचे सचिन म्हात्रे, शेळके साहेब हे सर्व आमचे सहकार्य करतात, त्यांना पण धन्यवाद देतो आणि इथे थांबतो। आमचे शेळके साहेब बोलतील। तसं आपण प्रत्येक वर्षी हा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण ही ऑर्गनाईज करतो टीम क्रिकेटचा। प्रत्येक वर्षी आपण युवांसाठी काहीतरी प्लॅटफॉर्म यावा म्हणून आपण क्रिकेटचे सामने, फुटबॉल, तसं गेल्यावेळी आपण चित्रकला स्पर्धा ऑर्गनाईज केली होती। आता क्रिकेटचे सामने, आता येणाऱ्या काळामध्ये आम्ही भरपूर असे कार्यक्रम आयोजन करणार आहोत, कारण त्या मुलांना उत्साह असतो। त्या उत्साह प्लॅटफॉर्म आता मैदानी खेळ थोडे कमी होत चालले, बॉक्स क्रिकेट आहे, त्याच्यात आता त्यांना हे मैदान चांगलं सुंदर असं प्रमोद महाजन मैदान आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिले व त्यांचा हा उपयोग हा मुलांनी घेतला पाहिजे, त्यासाठी आम्ही ही ऑर्गनाईज करतो या टीम। प्राईजमध्ये काय काय ठेवलं? प्राईजमध्ये आपण एक लाखाचं आपण प्राईज ठेवलं फर्स्ट प्राईज, आणि सेकंड प्राईज आपण 50,000 ठेवलं, प्लस आपल्या ट्रॉफी आहेत। प्लस आता ॲक्च्युली हा सातारा समाजाच्या लोकांना आपण एकत्र आणण्यासाठी हा प्लॅटफॉर्म दिले। प्रत्येक वर्षी आपण आगरी समाज बोला, जैन समाज बोला, हा प्रत्येक समाजाची आपण एकत्र आणण्यासाठी युवांना आपण प्रत्येक वर्षी 26 जानेवारीला आपण हे कार्यक्रम ठेवत असतो। तर असंच छोट्या छोट्या प्लॅटफॉर्मवर आपण शिवसेनेच्या माध्यमातून आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम सर्व ऑर्गनाईज करतो। याच्या अगोदर पण आम्ही 2 वेळा आमदार चषक, 1 वेळा विभाग प्रमुख चषक हा अशा स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या। आणि आज हा हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आम्ही हा 3रा कार्यक्रम आहे। जसं चित्रकला स्पर्धा घेतली, शाळेमध्ये मुलांना खाऊ वाटप, वह्या वाटप केल्या, आणि हा युवकांसाठी आणि साताराचा जो आहे समाज त्यांच्या या सगळ्या टीम आहेत, मुंबईमध्ये राहणारे ते सातारेकर आहेत, तर त्यांच्या ह्या सगळ्या टीम आहेत, तर त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे। आणि आज जसं सचिन म्हात्रे, दामोदर म्हात्रे आमचे सर हे सगळे, आणि आमच्या शिक्षण समिती अध्यक्ष संध्याताई, असे बरेचसे मान्यवर इथे येऊन गेले आणि त्यांनी युवकांना प्रोत्साहित केलेलं आहे। आणि यापुढेही पुढच्या काळामध्ये आम्ही याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे याचा आयोजन करू। ऐकला, ज्या टीम फायनल मध्ये जातील ना, त्या दोन्ही टीमला टी शर्ट आहेत आयोजकांकडून, त्या 2 टीम जातील त्या। हो आदित्य स्टाईलने मारलाय, हा येतोय ब्रँडेड षटकार भाई, काय आहे रोशन रेषेला आग लावतो भाई आदित्य, याला पण ठोकलाय, सरपटी शॉट ज्याला म्हणतो ना, म्हणजे ग्राउंड शॉट, 2 धावा काढले। ओके हो आदित्य स्टाईल चेंडू टोलवलाय, चेंडू जाईल का? तो आदित्यच्या बॅट मधून चौकार, दोन्ही क्षेत्र चेंडूची बॉलची चेंडू शर्यत जिंकला आणि चेंडू सीमारेषे पार गेमच्या धावसंख्येत भर पडले। 4 आकड्याने धावसंख्या जाऊन पोहोचते 10। आता जे आपण अनाउन्समेंट केलं की फायनल ज्या 2 टीम जाणार आहेत त्यांना टी शर्ट देणार आहोत, ते सौजन्य लाभलंय। काय घडलंय, काय बिघडलंय, मरकड चांगली करण्याची ताकद आहे त्याच्याकडं। गोलंदाज तयार,
हाफ ट्रॅकरचा चेंडू, हा चेंडू कधी आदित्य सोडत नसतो पण मिस झालाय चेंडू आपल्या निर्णय